सांगली दुष्काळी जत तालुक्याच्या पूर्व भागात पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। उमदी, संख आणि बालसगावमध्ये आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये गारपीट झाली आहे। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नागरिक करतायत। सोलापुरात आलेल्या वादळी वाऱ्यात पेट्रोल पंपाचं छत कोसळले। मोहोळ तालुक्यातील देवडी फाट्याजवळील पेट्रोल पंपाचं छत कोसळलं। यात काही वाहन चालक थोडक्यात बचावले, त्यामुळे घाटकोपरची पुनरावृत्ती टळली। वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपासह अनेक घरांचं देखील नुकसान झालं। मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण आहे। आज सकाळपासूनच काहीसं वातावरण बदलल्याचं चित्र दिसून येते। दररोज कडाक्याचं ऊन असतं, मात्र आज वातावरणात गारवा आहे। हवामान खात्यानं हलक्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे। मुंबईसह कोकणातही पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। धुळे जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। पाणीसाठा झपाट्यानं घटू लागलाय। जिल्ह्यातील अनेक प्रकल्प कोरडे ठाक पडलेत। सातजोरी परिसरात पाण्यासाठी पेट्रोल पंपाप्रमाणे बैलगाड्यांच्या रांगा लागल्यात। दररोज पहाटेपासूनच पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागतोय। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात भीषण पाणी टंचाई भेडसावते। हाकेच्या अंतरावर धरण असताना देखील सारशू येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थ संताप व्यक्त करतात। वाशिम जिल्ह्यातील 55 गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील जलप्रकल्पात केवळ 16% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे शहराला 10 दिवसांआड पाणी पुरवठा केला जातोय। तर ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी 53 ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आल्या। अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातील कमिशनर कॉलनीमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गेल्या 1 महिन्यापासून येथील पाणी पुरवठा बंद आहे। पाण्याचे 4 कोटी रुपयांचं बिल थकल्यानं इथला पाणी पुरवठा बंद करण्यात आला। जळगाव ते पुणे विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली। जळगावकरांची मागणी असल्यानं आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे। कोकण रेल्वेकडून रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान येत्या शुक्रवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक असणार आहे, त्यामुळे 3 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे। येणाऱ्या जून महिन्यात 10 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे। एकूण 5 रविवार, 2 शनिवार आणि इतर कामांमुळे 3 दिवस असे एकूण 10 दिवस बँका बंद राहतील। मुंबई पुणे शहराला जोडणाऱ्या डेक्कन क्वीन रेल्वेला आज 94 वर्ष पूर्ण झालेत। मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक घेण्यात आले। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीनं आपत्ती काळात नागरिकांना वाचवण्याचं प्रात्यक्षिक देखील इथं करण्यात आलंय। कोस्टल रोडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागली आहे। बोगद्याच्या भिंतीमधून पाणी झिरपायला लागले। 11 मार्च 2024 रोजी म्हणजे फक्त 2 महिन्यांआधी कोस्टल रोड वाहतुकीला खुला करण्यात आला। त्यामुळे कोस्टल रोड वाहतुकीसाठी किती सुरक्षित आहे असा सवाल उपस्थित होतो। जुन्नर तालुका बिबट मुक्त करावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून शरद सोनावणेंनी स्थानिक आणि धनगर समाजाच्या उपस्थितीत तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढलाय। यात मेंढ्या घेऊन मेंढपाळ सहभागी झाले। पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये नागरिकांनी रास्ता रोको केलाय। तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले। आंदोलकांनी इंदापूर बस स्थानकासमोरील मार्ग रोखून धरला। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर मनसेकडून मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलंय आणि या पार्टीत 200हून अधिक कार्यकर्त्यांनी नाराजीचा पाढा वाचलाय। निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खर्चालाही पैसे दिले नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे।